बाहेर 6 धावा षटकार. इब्राहिम गोलंदाजी करतोय. खर तर टी शर्ट वर शाकीर असं नाव होतं आणि त्याच्याच असं वाटलं की शाकीर गोलंदाजी करतो की काय. पहिल्या चेंडूवर सिक्सर. यावेळेला आणखी एक मोठा फटका पुल केल्या डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. मिळेल फक्त एकच धाव. सिंगल न स्कोर पुढे सरकत असताना 7 या आकड्यावर अक्कू टप्प्याच्या बॉलवर सिक्सर पाहायला मिळाला. चांगली सुरुवात वी आर टेमघर संघाची. नेक्स्ट मॅच दोस्ती स्पोर्ट कांबेच्या विरोधात केवनी स्पोर्ट केवनी आपल्याला बघायला मिळेल. फुल टॉस बॉल. आणखी एक मोठा फटका विनोदच्या बॅट मधून. मेगा सिक्सर. गुड शॉट. काय फटका पाहायला मिळालाय. विनोदच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 13 वर चांगला आगाज बॅटिंग करत असताना वी आर टेमघर संघाचा पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर आहे. बॅट अगोदर पाहिले ग्राउंडेड झाली त्या ठिकाणी. त्याच्या प्रॉपर टायमिंग तिथे साधता आलं नाही आणि एकच धाव त्या दरम्यान पूर्ण केली जात आहे. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 14 वर. आज मापोलीने 2 विजय मिळवले. चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. हो इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल आहे. बॅटची हलकीशी एज घेतली आहे. एक धाव इथे मिळेल अरुणला. स्कोर पुढे सरकत असताना 15 वर. इब्राहिमच्या पहिल्या ओव्हरमध्ये कमालीचा खेळ पाहायला मिळालाय. पॉवर प्ले मध्ये जी पॉवरफुल सुरुवात मिळणं गरजेचे आहे ती सुरुवात यावेळेला दोन्हीही बॅटर मिळून देत असताना. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल ऑन साइडला फिल्डर उपस्थित आहेत. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान फलंदाजांकडे वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा बिनगडी बाद. चांगली सुरुवात चांगला स्टार्ट वी आर टेमघर संघाचा. दुसरं षटक. पहिलाच बॉल यावेळेला समोर फोर्स केलाय. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज धाव बाद. मोठा धक्का लागेल टेमघर संघाला. खेळाडू बाद. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज मोहतसीम गोलंदाजी करण्यासाठी आले आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीप मध्ये लॉंग ऑनला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अरुणचा खेळ इथे संपलाय. विनोद आज काय बॅटिंग करतोय. प्रत्येक बॉल परफेक्टली मिडल करतोय. न्यू बॅटर संतोष इन ॲट नंबर 3. मागच्या मॅचचा हिरो. यावेळेला थोडीशी जागा मिळाली होती. रूम मिळाला होता मात्र फायदा उचलता आला नाही. इथे पहा पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र फलंदाज धाव बाद. विनोदचा खेळ संपला आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 18 असताना हा दुसरा धक्का.
यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन हा स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप मध्ये मिड विकेटला जॉन्टीच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि फलंदाजांकडे वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. आफ्टरनून सेशन सध्या सुरू आहे आणि स्वर्गीय दयाबाई गुळवी स्मृती चषकामध्ये आपण करूया पुन्हा एकदा ऑल व्ह्युअर्सचं मनापासून हार्दिक स्वागत. बॅटची वरची कडा आहे, हुक करण्याचा प्रयत्न होता. इथे पहा तारांबळ अक्षरशः उडाली, फलंदाजांची तालमेल दिसून आला नव्हता आणि आणखी एक फलंदाज धावबाद होऊ शकला असता त्या ठिकाणी. नवीन बॅटर आपण पाहतोय किशोर मैदानामध्ये एंटर झाला. सामना करेल मोहतसीम, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा शफल होऊन करण्याचा प्रयत्न, विकेट किपर कडनं मिस्टेक. आणखी एक फलंदाज बाद होणार का? इथे काय घडलंय? एक धाव मात्र सुखरूपपणे पूर्ण झाली आहे. आपण पाहतोय मला वाटतं की बॉल लावण्या अगोदरच बेल्ट्स ऑफ झाल्या होत्या आणि त्याच्याच मग थोडासा निर्णय इथे बदलावा लागला आणि नाबाद घोषित केल्या फलंदाजाला, अथवा पोचलाही असेल, इथून काहीच सांगू शकत नाही. एका धावेने स्कोर पुढे सरकले. आपण पाहतोय धाव फलकावरती 20 वर. आज जर मी म्हणेल म्युझिक जर आपल्यापर्यंत असती तर रुपेश पेडणेकर सरांचा डान्स नक्की बघायला मिळाला असता. पंचांचा नो बॉलचा इशारा. वेस्ट हाईट एक अतिरिक्त धाव मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना 21 वर 21. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि 21 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. फ्री हिट बॉल. ओ यावेळेला फ्री हिटचा फायदा उचलता आला नाहीये. ओ उड्या डावची संधी होती मात्र त्या ठिकाणी बॅकअप नव्हतं आणि त्याच्याच मुळे झकीनं कुठल्या प्रकारे प्रयत्न केला नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 21 धावा. जेपी काय म्हणाल, सुरुवात पाहायला मिळाली आहे 2 षटकांमध्ये फलंदाजांची? समीर ठाकरे पाहता आपण इब्राहिमने खूप महागडं षटक टाकलं, 16 धावांचं ते षटक राहिलं, पण मोहतसीमने आपल्या संघाला कमबॅक करून दिलेलं आहे. खूप चांगली किफायती गोलंदाजी केली, असरदार इफेक्टिव्ह गोलंदाजी त्याच्याकडून बघायला. फक्त 5 धावांचं त्याचं षटक राहिलं. पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करताना शिरकाव केलेला आहे. खऱ्या अर्थाने धावांवर रोख लावलेलं आहे दुसऱ्या षटकामध्ये. हो डेफिनेटली गरजेचं होतं धावा थांबवणं आणि त्या धावा थांबवण्याचा प्रयत्न पूर्णपणे या षटकामध्ये मोहतसीमचा पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकामध्ये सलमान स्वतः कर्णधार गोलंदाजी करण्यासाठी येतोय. थोडासा बदल आता फिल्डिंग मध्ये केला जाईल. 2 फिल्डर्स आपण पाहतोय विकेट किपरच्या मागे अगदी बरोबर व्ही शेप मध्ये पाहायला मिळतात. एक लॉंग वाईडिश थर्डमॅन आहे आणि एक आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग. आणि डीप मध्ये आपण जर पाहिलं तर एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. त्याही ठिकाणी व्ही शेप आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर अंपायरच्या मागे साईड स्क्रीनला प्रोटेक्ट करतायत. जणू काय साईड स्क्रीनचे ते बाउन्सर आहेत. या पद्धतीने एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. सलमान पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू शफल झालेत. वेकेंड एरिया मधून बॉलला भिरकावून दिलाय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. क्लासिकल फटका आपल्याला बघायला मिळाला. चौकार्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 25 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलं. फलंदाज किशोरच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि व्ही आर टेमकरच्या कॅप्टनने सांगितलं होतं की 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि तो करावाच लागेल. कारण या मैदानावर तुम्ही 50 धावा जेव्हा बनवाल तेव्हा कुठेतरी एक फाईट बॅक करू शकता. सलमान पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिल्याच बॉलवर सलमानचं स्वागत केलंय. बॅकफुटला जाऊन पुन्हा पंच करण्याचा प्रयत्न.
ओ जस्ट बीट ऑफ पॉइंट, अगदी पॉइंटला बीट केलं त्या ठिकाणी आणि 2 धावा सहज पूर्ण केल्या. चांगली फलंदाजी, चांगली भागीदारी विशेषतः या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली आहे. म्हणजे कुठेतरी डावाला पुढे नेत आहेत हे महत्वाचं आहे. डावाला स्थिरता देण्याचं काम आता केलं जाते, कारण आता त्यांना ठाऊक आहे सेकंड ओव्हरमध्ये रन्स आलेल्या नाहीयेत, त्याच्यामुळे आता तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा चांगल्या रन्स बनवाव्या लागतील. 40च्या वर जाण्यासाठी हा चेंडू सोडून दिला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. 10 रन्सची आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला मिळाली आहे, धावसंख्या 28 वर. आतापर्यंत आपण विचार केला तर पहिली विकेट आली होती 17 वर, दुसरी विकेट आली 18 वर आणि आता 28 धावा या धावफलकावरती आहेत. म्हणजे बरोबर 10 रन्सची पार्टनरशिप पाहायला मिळाली आहे. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन किशोरचं आपण पाहतोय 6 धावांचं राहिलंय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन एक्झिक्यूट केला बॉल डीप मध्ये, मिड विकेटला जॉन्टीकडे बॉल वळतोय. जॉन्टी एक सेफ हँड, सुरक्षित हा क्षेत्ररक्षक आहे. भरपूर मोठं प्रोटेक्शन तो नेहमी करत असतो. ज्याही ठिकाणी तो क्षेत्ररक्षण करेल ते पूर्ण क्षेत्र आपल्या नावी करत असतो. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 29 वर मास्टर्स सध्या खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मापोलीचे मास्टर्स आणि टेमघरचे मास्टर्स. स्विंग केला ऑन साइडला, तारामंडल में गेंद जाती हुई, हाईवे सिक्सर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. काय बॅटिंग करतोय या ठिकाणी आपण जर विचार केला तर संतोषनं या अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती आणि इथे देखील एक सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अवांतर धावेने स्कोर पुढे सरकत असताना 36 आकड्यावर. टेमघरच्या विरोधात महापोली अशी लढत सध्याची सुरू मैदानामध्ये आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये आणखी एक मोठा फटका, हायवे सिक्सर, बॅक टू बॅक. कमालीची फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. संतोष शिव, एक वादळ आलंय संतोष नावाचं, ते घोंगावते सध्या आणि त्या वादळाला आता क्षमवावं लागेल अथवा फार मोठ्या लक्ष्याकडे नक्कीच वाटचाल दिसेल, ती म्हणजे टीम घरची. 42 धावा, 42 रन्स. या वेळेला आता पंच डिस्कस करतायत की एक्झॅक्टली काय आहे. सामन्याला आता सुरुवात होईल. सलमान पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस बॉल, स्लॉग इट, अनदर माइटी ह्यूज सिक्सर. तिसरा षटकार या वेळेला आपण पाहतोय फलंदाज संतोषच्या बॅट मधून पाहायला मिळाला. धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे 48 वर 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
पुढील सामना होणार आहे केवनी स्पोर्ट केवनीच्या विरोधात दोस्ती स्पोर्ट कांबे. दोन्ही कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 48, 48 रन्स. अंतिम षटक जॉन्टी मुझम्मिल पटेल गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सामना करेल बॅटर किशोर. संतोषनं अफलातून बॅटिंग केली. सलग 3 चेंडूंवर 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सलमानचा पूर्वी म्हणेल खरपूस समाचार घेतला. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. पडल्यानंतर बॉल आतमध्ये झपकन वळत होता. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो. इथे पहा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि फलंदाज होईल धावबाद. विकेट मिळाली आहे टीम महापोलीला. किशोरला मैदान सोडावं लागेल धावबादच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅटर जगदीश. जगदीशसाठी हा बॉल आपण पाहिला तर खोलवर टप्प्याचा होता आणि त्या बॉलवर त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. निर्धाव चेंडू आलाय. धावा कुठेतरी थांबवण्याचं आता काम या ठिकाणी केलं जाते जॉन्टीच्या माध्यमातून. जॉन्टीने आज प्रभावित केलं पहिल्या मॅच पासून. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जातोय. 6 धावांसाठी षटकार. का टायमिंग पाहायला मिळाला. सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून स्टँड अँड डिलिव्हर. जगदीशच्या बॅटमधून धमाकेदार सिक्सर. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले धावफलकावरती. 55 या आकड्यावर धावफलक. 55 रन्स. अंतिम षटक. हाय स्कोरिंग हा सामना पाहायला मिळतोय. जॉन्टी पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. टर्न केलाय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. बॉल वेगाने सरकतोय. जव्वा त्या ठिकाणी मिस्टेक करताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कालुराम भोईर या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती यावं. सूर्यकांत मोरे यांच्याकडून आपल्याला आमंत्रण आहे. सोनादेवी टीमगरचे उत्कृष्ट क्रिकेटर. स्विंग केला ऑन साइडला. भेज दी गेंद को सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए. जणू काय हायलाइट क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. कम्मालीचा खेळ आज पाहायला मिळाला व्ही आर टीमघरचा. अफलातून बॅटिंग. धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकत असताना 65 वर 65 रन्स आणि षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 65 धावा आणि जगदीश चांगला फिनिशिंग टच देत असताना हा चेंडू आपण लाईन बघावी लागेल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 66 धावा 66. या अगोदर केवनीनं 67 बनवल्या. त्याच्या अगोदर दापोडेनं 68 बनवल्या. त्याच्यामुळे इथे आता विक्रम मोडला जाणार का? होय. आणि यावेळेला प्रयत्न तर जरूर झालाय आणि इथे रन्स मिळते चांगल्या. चौकार इथे येतोय आणि याचबरोबर 70 धावा धावफलकावर या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय व्ही आर टेमघर संघाच्या नावावरती राहिलेली आहे. 70 धावा लागल्यात आणि वीर तानाजी दापोडे संघाच्या 68 धावा होता त्याचा विक्रम मोडीत काढलाय आणि आपण पाहतोय 71 धावसंख्येचं लक्ष्य आता इथून पार करावं लागेल महापोली 40+ हा सामना जिंकण्यासाठी. चला तर आपण टॉस करूया. केवनी स्पोर्ट केवनीच्या विरोधात कांबे संघा दोस्ती स्पोर्ट.
टेमघरचे काळूराम भोईर आपल्यासोबत जोडलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण टॉस कक्षामध्ये यावं. कांबे संघ कर्णधार दोस्ती स्पोर्ट कांबे. दोस्ती स्पोर्ट कांबे संघ कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या. कालुराम भोईर आणि नाना स्पोर्टचे कर्णधार अरुण दादा म्हात्रे यांनाही विनंती करूया की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय दुर्गा असं कॉल होतं, मात्र स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक आलेला आहे. टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम केवनी स्पोर्ट केवणीनं. पाहुण्यांना विनंती करूया आपण पुन्हा एकदा विराजमान व्हावं मंचावरती. आकाश पाटील टॉस जिंकलाय, कसं वाटतं या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत कसा गेम राहिलाय? गेम चांगला राहिला. आमचा फॉर्म थोडासा कमी बऱ्याच स्पर्धेनं आम्ही जरा हे झालं. आता थोडासा वाटतोय का फॉर्ममध्ये आलोय. काय निर्णय घ्याल? टॉस इम्पॉर्टंट होता. क्षेत्ररक्षण कांबे संघाच्या अगेन्स्ट या सीझन मध्ये एखादा सामना झालाय का? झालाय सेमीफायनलला जू गावमध्ये. डेफिनेटली, आणि तिथे परास्त केलं होतं. जाणून बुजून हा क्वेश्चन का विचारला तर नक्की रिमाइंड होणं गरजेचं होतं. किती धावांपर्यंत आता थांबवण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. अमोल पायकर टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. पर्टिक्युलर टार्गेट मनामध्ये? नक्कीच 50+. केवणीच्या अगेन्स्ट तुमचा चांगला खेळ राहिलेला आहे आतापर्यंत, त्याच्यामुळे तो आत्मविश्वास असेल खेळाडूंमध्ये. ओव्हरऑल सकाळच्या सत्रापासून तुम्ही इथे खेळतायत, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये? नक्कीच सकाळ क्षेत्रापासून आम्ही पाहतोय खेळ एकदम मस्त होतोय. आता समोरचा आमचा जो संघ आहे केवनी स्पोर्ट्स केवनी, तो सुद्धा आपण फॉर्म लावून मागच्याच रनला 66 रन मारल्या. तर आता एवढा बलाढ्य संघासमोर आम्हाला जास्तीत जास्त रनचा टार्गेट त्यांना ठेवणं जरुरी आहे. थँक्यू सो मच. तर दोन्ही संघांना आपण खूप शुभेच्छा देऊया. टॉस जिंकल्या या ठिकाणी केवनीनं पहिल्यांदा बॉलिंग चूज केली आहे. थँक्यू. सामना सुरू झालाय. खोलवर टप्प्याचा बॉल, जबरदस्त यॉर्कर. पहिल्या बॉलवर अत्यंत चांगला फटका पाहायला मिळाला, मात्र तदनंतर कमालीचा कमबॅक आपण या ठिकाणी पाहतोय. येस आरपी, व्हॉट डू थिंक?
गॅप मधून चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. कॉपी बुक स्टाईलने खेळला होता. क्लास फटका झकीच्या बॅट मधून आलेला आहे. चौकारच्या साह्याने धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 8 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. दोन दोन क्षेत्ररक्षक झेपावत आहेत. एक पकडतोय, फलंदाज बाद होतोय. दुसऱ्यांनी बघितलं कसं झेल पकडलं. पहिला गडी बाद होतो इथे. मापोली या संघाचा विशाल असं लक्ष ठेवलेलं आहे. वी आर टेमघर या संघाने या टुर्नामेंटचा विचार केला तर वी आर टेमघर एक छुपा रुस्तम निघालेला आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर वी आर टेमघरने मोठं लक्ष ठेवलेलं आहे. चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता आणि ते फलंदाज बाद. दुसरा धक्का बसतो इथे मापोली या संघाला. क्रिकेटला पौष्टिक असं वातावरण बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज येतोय मोतसिम. बघा जेव्हा जास्त लक्ष असते तेव्हा आपोआप फलंदाज जे येतात ते दडपणाखाली हळूहळू पावलाने येतात मैदानाच्या आतमध्ये. मात्र दडपणाला इथे जुगारून खेळ खेळावा लागेल. चांगला ट्राय केला होता मात्र थोडीशी सूर्यकिरण मला तरी वाटतं डोल्यावरती आली असतील. मात्र एक चेंडू पकडायला किती सर्वच्या सर्व जवळ आलेले आहेत क्षेत्ररक्षक. व्हॉट अ युनिटी. कालराम भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यानंतर अरुणजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जयदुर्गा टेमघरपाडा मास्टर 40+ आयोजित स्वर्गीय दयाबाई गुलवी चषक 2024ची ही स्पर्धा एन्जॉय करताना सर्व प्रेक्षक मास्टर 40+च्या मान्यतेने ही 9वी स्पर्धा पाहतोय आपण या सीझनमध्ये. एकदा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू पॉइंटला आला होता. तर स्वर्गीय मंजुला बाई करसन तरे खेळाडू कक्षामध्ये खूप आवाज होतोय की एका धावेचे रूपांतर तुम्ही 2 धावांमध्ये करा जेणेकरून येणाऱ्या फलंदाजांवर कमी दबाव असेल. मात्र इथे एकच धावसंख्या होती ती 9.
पुन्हा एकदा चेंडू फुलटस घेतला होता फलंदाजाने. चेंडू लॉंग ऑफला आलाय. उचलणं फेकणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. मात्र या टुर्नामेंटमध्ये व्ही आर टेमघर एक छुपा रुस्तम निघालेला आहे पूर्ण दिवसाचा जर आपण विचार केला तर. पुन्हा एकदा चेंडू फुलटॉस होता आणि हा षटकार. मस्तक पे दस्तक. मिड विकेटच्या वरून जाणारा हा षटकार. धावसंख्या होती ती 19. थोडासा स्टेप आउट झाला होता फलंदाज. पंचांनी पारखलं तिथे. चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये होता मात्र हा देखील मस्तक पे दस्तक. 2 वेळेला मस्तक पे दस्तक. एकदा षटकार एकदा चौकार. व्ही आर स्पोर्ट या संघाला कैलास चौधरी यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं स्वागत आहे. एक षटकार गेला या अगोदर आणि आता चौकार गेला. पुन्हा एकदा चेंडू अतिशय उत्कृष्ट हाताळला. एक षटकार चौकार खाल्ल्यानंतर वापसी करतोय. मात्र फलंदाजाला काही तिथे समजलेलं नॉन स्ट्राईकचा फलंदाज हे काय घडतंय आणि आता मात्र फलंदाज बाद. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. नॉट आउट आहे फलंदाज. चेंडू जातो डॉट. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 23. विशाल असं लक्ष आहे 71 धावांचं. पुन्हा एकदा चेंडू फुलटॉसवर घेऊन हा मारलेला आहे. अगदी व्हाईट यॉर्करला फुलटॉस केला तिथे फलंदाजाने. मात्र हे बघा नुसती पलापल मैदानाच्या आतमध्ये आणि तिकडे पूर्व एनर्जी आपल्याला बघायला मिळते खेळाडू कक्षामध्ये. फलंदाज बाद. धावसंख्या होती ती 25. जॉन्टी येतोय आता नवीन फलंदाज. जॉन्टीला देखील माहीत आहे की लवकर एकदाचा बाद हो म्हणजे मला यायला मिळेल कारण लक्ष खूप मोठं आहे आणि जॉन्टीमध्ये ती क्षमता आहे. बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांनी इथे रेग्युलर देखील केलेला असेल की या मैदानाचा जर विचार केला तर इथे 4 ओव्हरमध्ये 60, 65, 70 धावा देखील सेफ नाहीत. फक्त बॅटवर आला चेंडू का चौकार षटकार मिळतोच. बारा चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. अब यहाँ से हाईलाइट क्रिकेट खेलना होगा मापोली टीम को. एकदा चेंडू बॅकफुट पंच करायचा होता मात्र निर्धाव जातो चेंडू. बॅटला थोडासा किस करून गेला होता चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. 1 बाउन्स. 11:46 असं समीकरण हळूहळू महाग होत चाललेलं आहे. एकदा चेंडू रोक केलेला आहे आणि हा देखील मस्तक पे दस्तक. दूसरी बार मस्तक पे दस्तक हो गया वहां पर. तीसरी बार 2 बार छक्का गया 1 बार चौका गया.
सर से पानी जाए या गेंद जाए दोनों सूरतें डूबने वाली रहती हैं. कहीं पे सुना है मैंने. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे मात्र दिसत नाही त्या खेळाडूला चेंडू. सूर्यप्रकाश डोल्यावर येतोय. दोन धाव मिळतात जॉन्टीला. धावसंख्या होते ती 33. आता थोडंसं क्षेत्ररक्षण बदललं गेलं. 33 धावसंख्या धावफलकावर. हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल जॉन्टीला या सामन्याचा जर विचार केला तर. एकदा चेंडू हुक केलेला आहे आणि हा देखील जाणार षटकार. हा चेंडू थोडा मस्तकच्या बाजूने गेला. हा चेंडू थोडासा बाजूने गेला. नाही याला नाही मस्तक पे दस्तक म्हणता येणार कारण वरून गेला का तो होतो मस्तक पे दस्तक. हा बाजूने गेला. धावसंख्या होते ती 39. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज जॉन्टीसाठी. पुन्हा एकदा चेंडू हार बाबा एक तो गई जाएगी लालचंद चर के खेत में. ये तो गई लालचंद तरह के खेत में. धावसंख्या होते ती 45. धावसंख्या झालेली आहे ती 45. येणारे चेंडू असतील ते आता 7 आणि जिंकण्यासाठी सव्वीस पाहिजे अजूनही. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट डिलिव्हरी बोथ टीम समीर ठाकरे बिकॉज वन हिट good position next to your batting side. 1 dot and wicket. Good position next to your fielding side. अति महत्वाचा चेंडू असेल दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा सज्ज. अतिशय सुंदर चेंडू होता. फलंदाजाला काही समजला नाही. शेवटचे येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. म्हणजे 6 चौकारांनी 2 धावा मुश्किल आहे. 4 चक्कांनी 2 धावा इथे बनवाव्या लागतील. 4 6 आणि 2 धावा. 3 चक्का 2 चौका मारलं. सावंत मात्र देखील अष्टपैलू खेळाडू आहेत. मात्र आपण बघतोय की त्यांना बॅकवर्ड शॉर्ट लेगला त्यांना क्षेत्ररक्षण करताना अष्टपैलू आहेत. ऐसा लग रहा था कि अंतिम गेंदबाजी उनको दी जाएगी. अंतिम षटक नहीं दिया वहाँ पर. रवी येतोय शेवटचं षटक घेऊन. क्रिकेट के साथ साथ थोड़ा सा एंजॉयमेंट भी होता हुआ है यहाँ पर. हस्ती में मस्ती होनी चाहिए, नहीं तो यूँ समझो आदमी ज़बरदस्ती जिंदा है इस धकाधकी के जीवन में. पुन्हा एकदा चेंडू डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय तिथे. एकच धाव मिळेल. जॉन्टी स्वतःकडे स्ट्राईक ठेवतं. आपल्या खांद्यावर ओझे घेऊन त्याला चालायची क्षमता आहे त्याच्यामध्ये. 5-25.
कार्लोस ब्रेथवेट यहाँ पर बनना होगा, ये बनते बनते यहाँ पर रह गए। डॉट गेंद आती हुई यहाँ पर 4-25। अभी थोड़ा सा मुश्किल होते जा रहा है। फिर से एक बार गेंदबाज तैयार। ये लॉलीपॉप डिलीवरी थी लेकिन अभी बन सकते हैं, अभी मौका है उनके पास। अंपायर का इशारा आता हुआ व्हाइट बॉल। चार चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता। चारही चेंडू सीमारेषे बाहेर मारावे लागतील, ते देखील बाउंड्रीच्या वरून, खालून पण मारून जमणार नाही। ये भेज दिया लेकिन फील्डर नीचे और यहाँ पर कैच छूटता हुआ जॉन्टी का। हे भगवान, हे हरिराम, श्री कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हो गया? कैच भी ड्रॉप हो गया वहां पर और जॉन्टी को यहाँ पर जीवनदान भी मिलता हुआ। फिर से एक बार, ये तो जाएगी फिर से लालचंदर के खेत में। 6 रन मिलते हुए यहाँ पर। लेकिन गेंदबाज वहां पर रिलैक्स है क्योंकि रन यहाँ पर बनेंगे नहीं। वो जानते हैं चौका छक्का भी अगर लगता है तो कोई मुश्किल नहीं हो जाएगा। धाव संख्या होती थी 53। अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे। पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक ही देखील कॅच ड्रॉप। 2-2 वेळा जीवनदान मिळालेलं आहे। वन साइड मॅच आहे म्हणून काही वाटत नाही, नाहीतर लेक्चर ऐकायला मिळाले असते मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंकडून। पुन्हा एकदा चांगला चेंडू होता आणि हार्ड लक मापोली संघ एंड गुड लक वीआर स्पोर्ट टेमगर। और सावन मात्री भी वहां पर बहुत खुश। लेकिन अभी भी यहाँ पर काम खत्म नहीं हुआ है। एक पड़ाव यहाँ पर और पार करना है आज के दिन में वीआर को। लेकिन दोनों टीमों ने बहुत ही अच्छा क्रिकेट खेला आज के दिन में। बेटर लक नेक्स्ट टाइम फॉर मापोली टीम एंड गुड लक। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय दोन ते 3 दावेदार होते, मात्र संतोष ज्यांनी षटकारांची हॅट्रिक केली होती। जगदीश देखील होता दावेदार, मात्र त्याच्या षटकामध्ये 20 धावा त्यांनी दिल्या म्हणून थोडासा बॅकफुटला आला। नाना स्पोर्ट्सचे कॅप्टन अरुण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सामनावीराची ट्रॉफी दिली जाईल संतोषला।